अत्यंत अतर्क्या वाटाव्यात अशा या सगळ्या घडामोडी गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये घडल्या आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये अजित पवारांच्या अचानक जाण्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची ही शपथ घेतली आहे आणि या संदर्भात आपण सध्या चर्चा करतोय. किरण तळे सर, प्लीज आपला मुद्दा पूर्ण करा. मी प्रेक्षकांना एकाच फक्त घटनेची आठवण करून देऊ इच्छितो की गेल्या काही महिन्यांपूर्वी सुनेत्रा पवार यांच्या दिल्लीतल्या सरकारी निवासस्थानी राष्ट्र सेविका समितीचा उत्सव साजरा झालेला होता. त्यामुळे त्यांनी फक्त गांभीर्यपूर्वक शपथ घेतली म्हणून त्यांचा डाव्या विचारसरणीकडे ओढा आणि उजव्या विचारसरणीकडे ओढा नाही असं समजण्याचं काहीही कारण नाही. अजित पवार यांचे सख्खे मामा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत. अजित पवार लहानपणी त्यांच्या घरी वाढलेले आहेत. ही सगळी गोष्ट आपल्याला माहिती आहे. मला असं वाटतं की फक्त या एकाच मुद्द्यावरून त्यांच्या विचारसरणीबद्दल तर्क न करता त्यांची कार्याची पद्धत काय असणार, त्यांची कार्यप्रणाली काय असणार, तर कुठल्या प्रकारचा डिसिजन घेणार, त्यांना कुठलं खातं मिळणार, या सगळ्या गोष्टी जास्त महत्वाच्या ठरतात. अजितदादांचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट काय होता, अजितदादा कार्यकर्त्यांमध्ये मिसळत असत. प्रत्येक कार्यकर्ता त्यांना आपला वाटत असेल. तशा प्रकारची कार्यपद्धती सुनेत्रा वहिनी डेव्हलप करणार आहेत का? त्यांना आतापर्यंत तसा प्रसंग आलेला नाही. त्यांना आता याच्या पुढे ते लोकांमध्ये मिसळावं लागणार आहे. आता माणिकराव म्हणाले त्याप्रमाणे त्या मतदारसंघात जाणार आहेत. मतदारसंघात गेल्यानंतर लोकांना त्यांना भेटावं लागणार आहे. लोकांशी भेटताना, लोकांचे प्रश्न समजून घेताना त्या त्यांच्याशी कशा पद्धतीने डील करतायत, त्या त्यांच्याशी समोरसमोर वागतायत की त्या त्यांच्याशी थोडं अंतर ठेवून वागतायत, या गोष्टी फार महत्वाच्या असतील. त्यांच्या निवडणुकीचा प्रचार मी कव्हर केला होता कमलेश, मला आठवतो बारामतीमध्ये. पण अर्थात तो निवडणुकीचा प्रचार होता, त्यामुळे उमेदवारांना सगळ्यांशी सुहास्य वदनाने, सुहास्य चेहऱ्याने सामोरं जावं लागतं. पण तेच रूप जर सुनेत्रा वहिनींनी कायम ठेवलं तर त्या त्यांची लोकप्रियता टिकवून ठेवू शकतात. थोडं आपण किरण थोडं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल बोलतायत, आपण जाऊया त्यांच्याकडे. तुमचा मुद्दा पूर्ण करायचा आपल्याकडे. राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के विधान मंडल के नेता के रूप में राज्यपाल महोदय ने, मुख्यमंत्री महोदय ने, मुख्यमंत्री शिंदे जी ने हमारे तर लोकभवनमधून विविध मान्यवरांच्या प्रतिक्रिया आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुनील तटकरे यांची ही प्रतिक्रिया अजून यामध्ये स्पष्टता काही वेळामध्ये येईल. मात्र निश्चितच सुनेत्रा पवार यांच्याबरोबर आमचं सहकार्य राहील. तर या संदर्भात आणि पुढे महत्त्वाची बातमी येते आहे. अनिल पाटील यांचं एक वक्तव्य येत आहे. अजित दादांसोबत विलिनीकरणाची चर्चा विलीन असं त्यांनी म्हटलंय. राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी हे वक्तव्य केलंय. विलिनीकरणाला अनिल पाटील यांचा थोडक्यात विरोध दिसतोय. शपथविधीनंतर लगेचच अनिल पाटील यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि विलिनीकरणासंदर्भात ते म्हणतात अजितदादांसोबत विलिनीकरणाची चर्चा ही विलीन. हे फार महत्त्वाचं आपण मगाशी ऐकलं त्यांना थोडंसं बोलताना. आपण पुन्हा एकदा प्रेक्षकांना ऐकूया. त्यांचं हेच म्हणणं आहे की अजितदादांसोबतच आता ही विलिनीकरणाची चर्चा सुद्धा विलीन झालेली आहे. त्यामुळे आता एक प्रकारे राष्ट्रवादीतल्या नेत्यांनी याला एक प्रकारचा लाल सिग्नल दिल्याचं आपल्याला दिसत. काय म्हणाले अनिल पाटील ऐकूया. कारण शरद पवार, पवार कुटुंबीय नाराज आहेत असं कळतंय. शपथविधीला पवार कुटुंबातलं फारसं कोणी उपस्थित दिसलेलं नाही, ना सुप्रिया सुळे ना शरद पवार. अजितदादांच्याही शपथविधीला फार काही कोणी नव्हतं पवार कुटुंबातलं. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजेच सगळं एक कुटुंब आहे आणि तेच पवार कुटुंब आणि तेच सगळं कुटुंब सुद्धा एकत्र. शरद पवार म्हणतात की अजितदादांची इच्छा होती विलिनीकरणासाठी 12 तारीख हा मुहूर्त सुद्धा जवळपास निश्चित झालेला होता. आपल्याला त्या बाबतीत अजित पवार काय म्हटले होते का? वरिष्ठ नेत्यांशी काही चर्चा झाली होती का राष्ट्रवादीमध्ये? आणि त्यांच्या स्तरावर काय चर्चा झाली ती त्यांच्या बरोबरच आता विलीन झालेली आहे. त्यामुळे या चर्चा पार्टीच्या फोरमवर व्हायला पाहिजे होत्या, पार्टीच्या व्यासपीठावर व्हायला पाहिजे होत्या. तसे काही झालेलं नाही. तर पार्टीच्या व्यासपीठावर, पार्टी फोरमवर या सगळ्या चर्चा झाल्या पाहिजे होत्या. आशिष शेलार यांची प्रतिक्रिया येते. काही वेळेला दादांचा आग्रह आर्थिक शिस्त, मंत्रालयीन कामकाजाची शिस्त आणि बरोबरीने नस्तीवर म्हणजे फाईलवर काम करणं आणि लिहिण्याची शिस्त, या सगळ्यातला त्यांनी बांधलेला पायंडा हा प्रगत महाराष्ट्राला, शिस्तीने काम करणाऱ्या महाराष्ट्राकडे नेण्याचा आग्रह धरणारा नेता, अशी माझ्या मनात त्यांची खोलवर आठवण आहे. त्यांचा चेहरा
अर्थातच ती पूर्ण होणार नाही आहे. अजितदादाच होते, पण अजितदादांची कमी पूर्ण करण्याचा एक तो प्रामाणिक प्रयत्न आहे. सध्या महाराष्ट्र निशब्द आहे. महाराष्ट्र 4 दिवसापासून हळहळतोय. त्याच्यामुळं आज तुर्तास शपथविधी राहिला मर्जरचा प्रश्न किंवा इतर गोष्टी, तर ते आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते ठरवतील. तुम्ही पुढे मात्र जसं पवार कुटुंब एकत्र दिसलं दुःखाच्या क्षणी, आता इथून पुढे पवार कुटुंब पक्ष म्हणून एकत्र दिसणार का? कार्यकर्त्यांची, तुमची, पदाधिकाऱ्यांची काय इच्छा आहे? राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एकसंघ एकत्र असावा ही कार्यकर्त्याची भावना आहे. मी पक्षाचा आमदार आहे आणि कार्यकर्ता पण आहे पक्षाचा. त्यामुळे मी तुम्हाला मनापासून सांगतो की पक्षाची हीच इच्छा आहे की दोन्ही पक्ष एकत्र यावे आणि अर्थातच तो शेवटचा निर्णय आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते आणि त्या पक्षाचे पण वरिष्ठ नेते घेतील. आणि दादांनी पण ही भावना बोलून दाखवली होती का, तर दादा अनेकदा ऑफ द रेकॉर्ड असं बोलत पण होते की आपण सगळे एकत्र राहिलो तर आणखी इम्पॅक्ट त्याचा होईल. त्याच्यामुळं मला असं वाटते पक्ष एकत्र झाला तर प्रत्येकाला आनंदच वाटेल. आणि राहिला प्रश्न आजचा, आज आता शेवटी पक्ष मर्ज करणे हा एक पार्ट आहे आणि आजच्या विधिमंडळाचा गटनेता निवड आणि सगळे अधिकार सुनेत्रा वहिनींना देणे हा दुसरा पार्ट आहे. पण तुर्तास तरी आम्ही शून्य झालेलो आहोत. आम्हाला बोलायची मानसिकता नाही, पण पत्रकारांचा रिस्पेक्ट म्हणून मी तुम्हाला भेटायला आलो. राष्ट्रवादी एकत्र यावी अशी तुमची व्यक्तिगत इच्छा आहे? आहेच ऑब्व्हियसली. मी अजितदादाचा कार्यकर्ता आहे. मी खूप फाटका कार्यकर्ता आहे. 4 दिवसापासून आमच्या घरची आमची परिस्थिती काय आहे हे आम्हालाच माहीत आहे. दादाचं असं जाणं आणि अशा प्रकारे जाणं हे कोणालाही पटलेलं नाही. पण कार्यकर्ता म्हणून माझी इच्छा आहे, प्रामाणिक इच्छा आहे. दादांची पण ही इच्छा होती. तुम्ही म्हटलात की ऑफ रेकॉर्ड दादा हे म्हणायचे. दादांनी कधी कार्यकर्त्यांच्या बैठकीत तुम्हाला वैयक्तिक पदाधिकाऱ्यांना हे बोलून दाखवलं होतं, नेत्यांना बोलून दाखवलं होतं? दादांची इच्छा होती. मी तर सांगतोय ना, ऑफ रेकॉर्ड दादा कधी कधी बोलायचे पण, आणि ते वास्तव होतं. आणि शेवटी दादांच्या बाबतीत अशी दुर्घटना घडली नसती तर लवकरच ती गुड न्यूज महाराष्ट्राला भेटली असती. ये एक बहुत मुश्किल समय है पूरे परिवार के लिए, आप कार्यकर्ताओं से सब ही के लिए, लेकिन एक नई दिशा अब पार्टी को मिलने जा रही है. क्या आज आपकी भावना है? आज महाराष्ट्र को भी एक पहली महिला डीसीएम मिली. पहली महिला डीसीएम के शपथ विधि में अगर दादा उपस्थित रहते थे तो उसकी बहुत ज़्यादा खुशी होती थी. हमने पूरे हॉल में दादा को मिस किया कि आज जब सुनेत्रा वली ने शपथ ली तो सुनेत्रा अजित पवार के नाम से ली, यानी दादा को मिस किया हमने. और पार्टी का कार्यकर्ता कभी ये नुकसान सह नहीं कर पाता है. हमारी मनस्थिति जो है वो अभी तक संभली नहीं है, तो फिर भी जीने के लिए कुछ आधार चाहिए या बोलना पड़ता है, तो हम आपसे बातचीत भी कर रहे हैं. लेकिन हमारी तर अमोल मिटकरींची ही प्रतिक्रिया आपण पाहत होतो. कमलेश सर, खरं तर 2 गट आत्ता इथल्या इथे दिसत होते. काही वेळापूर्वी आपण अनिल पाटील यांची प्रतिक्रिया पाहिली आणि विलिनीकरणाची चर्चा विलीन झाली असं ते म्हणाले. आणि तो इकडे अमोल मिटकरी असं म्हणत आहेत की राष्ट्रवादी एकसंघ राहावं ही दादांची इच्छा होती. हे त्यांनी अनेकदा अनौपचारिकपणे बोलून सुद्धा दाखवलं होतं. अनिल पाटील म्हणतात की फोरम वर यावला पाहिजे होतं, दोन्ही पक्षांनी एका स्टेजवर येऊन हे बोललं पाहिजे होतं. आणि अगदी म्हणजे स्पष्टपणे दोन्ही मतमतांतर ही अगदी स्पष्ट दिसतात. अमोल मिटकरी म्हणतात की अजित पवार ऑफ रेकॉर्ड अनेकदा हा मुद्दा बोलत होते. आता दुसरीकडे अनिल भाईदास पाटील म्हणतात की ती चर्चा आता विलिनीकरणाची त्यांच्यासोबतच विलीन झाली. आता हे आगामी काळात हा एक सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे पक्षातले मतमतांतर कशा प्रकारे कंट्रोल करणं. अनय लक्षात घेतली पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट का पडली होती. जेव्हा शरद पवारांनी निर्णय घेतला होता की राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेत राहण्यासाठी भाजपा सोबत जाणं आवश्यक आहे, तेव्हा त्याच्यावरनं ही फूट पडली होती. 2019 साली जेव्हा शरद पवारांनी असा निर्णय घेतला आणि निर्णय फिरवला, पण तेव्हा पक्षातल्या बऱ्याचशा आमदारांची भूमिका होती नाही भाजपासोबत गेलं पाहिजे, सत्तेत गेलं पाहिजे. आणि जेव्हा अजितदादांनी बंड केलं आणि बरेचसे आमदार त्यांच्या सोबत आले आणि विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना यश मिळालं, आणि त्यामुळे आता जर विलिनीकरणाची जर कुठली चर्चा असेल तर त्याच्या आधी शरद पवारांच्या गटाने मोदी सरकारला पाठिंबा द्यावा ही त्याची प्री कंडिशन असणं गरजेचं आहे. ते जर नसेल तर नुसता विलिनीकरण करावं आणि मग विचार करावा ही गोष्ट अजितदादांच्या बऱ्याचशा सहकाऱ्यांना मान्य नाही. आणि त्यामुळे हा शपथविधी झाला. आणि त्यामुळे विलिनीकरणाची भावना जरी सगळ्यांची असली तरी त्या विलिनीकरणाचा अर्थ असा आहे की विलिनीकरण झाल्यावर किंवा न होता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांनी भाजपाच्या नेतृत्वाखालच्या रालोआ सरकारमध्ये भाग घ्यावा ही त्याच्या मागची भूमिका आहे. पण जर त्याचा उल्लेख नसेल
तर विलिनीकरणाच्या चर्चेला काही अर्थ नाही असं मला वाटतं. आपण किरण मला ही सगळ्यात म्हणजे मला तुमच्या दोघांकडे एक प्रश्न जाता शेवटचा प्रश्न तुमच्याकडे घेऊन यायचा दोघांकडे. सगळ्यात मोठं चॅलेंज त्यांच्यासमोर कुठलं असणार आहे, पक्ष की ॲडमिनिस्ट्रेशन? किरण तुमच्यापासून सुरुवात करतो. मला असं वाटतं पक्ष हे सगळ्यात मोठं चॅलेंज असणार आहे. ऍडमिनिस्ट्रेशन त्या शिकतील हळूहळू. कसं आहे, राजकारणामध्ये बरीच वर्ष असली तरी किंवा राजकारणामध्ये अगदी 2 टर्मचे आमदार असले, मंत्री झालेत तरी सुद्धा प्रशासनावर पकड बसवणे सगळ्यांना जमतं असं नव्हे. मात्र प्रशासनाचं काम सांभाळायला अधिकारी असतात, तिथे आय एस अधिकारी असतात, तिथे PS असतात, तिथे अधिकाऱ्यांचा बराच फौजफाटा असतो. पण पक्ष चालवणं, पक्ष एकसंध ठेवणं आणि आता अनय म्हणतात त्याप्रमाणे विलिनीकरण करायचं असेल तर समजा नवीन जो पक्ष एकच पक्ष जो होईल, युनिफाईड पार्टी जी होईल, त्या युनिफाईड पार्टीवर आपला वरचष्मा ठेवणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असेल. ते जर होणार नसेल, म्हणजे त्यांच्या शब्दाला जर किंमत राहणार नसेल तर विलिनीकरण होणारच नाही मुळात. त्यामुळे अमोल मिटकरींची इच्छा काही असो, अमोल मिटकरींचं स्वतःचं राजकारण डोक्यात आल्यामुळे त्यांना कदाचित विलिनीकरणाचं जास्त कौतुक वाटत असावं, अशी गोष्ट असू शकते. पण जोवर सुनीत्रा पवार यांना असं वाटत नाही की संपूर्णपणाने माझा कंट्रोल आहे, तोवर त्या विलिनीकरणाला संमती देणार नाहीत. हे तुम्हाला चॅलेंज सगळ्यात नाही, तुम्हाला वाटतं कुठलं चॅलेंज सगळ्यात मोठं त्यांच्यासमोर असणार आहे, कुठलं आव्हान सगळ्यात मोठं आहे त्यांच्यासमोर? पक्ष चालवणं की सरकारमध्ये मंत्री म्हणून आपलं काम चालवणं? प्रशासन चालवणं हे महत्वाचं आहे, कारण अजितदादांकडे अर्थ खातं होतं आणि अर्थ खातं असल्यामुळे प्रशासनावर पकड असल्यामुळे ते सरकारचा मोठ्या प्रमाणावर निधी राष्ट्रवादीकडे असलेल्या मंत्रिपदांना उपलब्ध करून देत होते आणि त्याच्या आधारावर राष्ट्रवादीच्या सत्तेत असण्याला काहीतरी अर्थ होता. आता कदाचित अर्थमंत्रीपद सुनेत्राताईंना मिळेलही पुढच्या काही दिवसामध्ये अर्थसंकल्प झाल्यावर, पण अर्थमंत्रीपद मिळाल्यावर सरकारच्या वेगवेगळ्या योजना, त्याचा निधी राष्ट्रवादीच्या वेगवेगळ्या नेत्यांना पर्यंत कसा पोहोचवायचा, तो कार्यकर्त्यांपर्यंत कसा झिरपावायचा, त्याच्यातनं लोकांची कसं कामं करायची. म्हणजे लोकांची कामं करण्यासाठी कसोटी लागणारच आहे, पण लोकांची कामं करण्यासाठी उपलब्ध असणं, त्या सुनेत्राताई उपलब्ध असतीलच, पण त्यांची कामं करण्यासाठी निधी कसा उपलब्ध करून द्यायचा हे जर सुनेत्राताईंना कळलं तर मला असं वाटतं ते त्या पक्षावर पकड मिळवण्यात यशस्वी होतील. ठीक आहे, धन्यवाद किरण तारे आणि अनय तुमच्या दोघांचे. आणि कदाचित आपण पुन्हा आता वारंवार या चर्चा आपल्याला करायच्यात, कुठले चॅलेंजेस त्यांच्यासमोर असणार याच्यावरती एक वेगळी चर्चा आपण करूयात. पण तुर्तास तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात, तुमच्या दोघांचे खूप खूप आभार. अनुपमा, याच्या पुढे सगळ्यात मोठी आव्हानं त्यांच्यासमोर असणार आहेत, ती कदाचित सुरू झालेली आहेत. ज्या क्षणाला हा शपथविधी संपला त्या शपथविधीनंतर तातडीने ज्या प्रकारची पक्षामध्ये मतमतांतर यायला लागलेली आहेत, ही मतमतांतरं कंट्रोल करणं, कारण ही मतमतांतरं कधी वेगळं स्वरूप घेता हे कळायला मोठमोठ्या राजकीय नेत्यांना वेळही खूप वेळ जातो आणि तोपर्यंत वेळ कदाचित निघून गेलेली असेल. सुनेत्रा पवार यांना राजकीयदृष्ट्या पक्ष चालवायचा, विलिनीकरणाचा दबाव एकीकडे आहे, दुसरीकडे पक्षाची सगळी घडी बसवायची आहे. याच्यानंतर पक्षामध्ये फक्त हाच एक मुद्दा नसेल, अनेक मुद्दे पक्षाच्या समोर असणार आहेत. अजित पवारांची भूमिका, आताही आपण बघितलं की त्यांच्या एवढ्याच भूमिकेवरनं फक्त त्यांना त्यांचं मोजमाप केलं जावं का अशा गोष्टी बोलल्या जातील, त्याच्यावरती मतमतांतर येतीलच. पक्षाचा जो त्यांनी अजित पवारांनी ठेवलेला सेक्युलर चेहरा आहे तो त्या मेंटेन करू शकतायत का? एक महिला म्हणून अनेक अडचणी समोर असतात. महिला राजकारणाची जेव्हा मी बऱ्याचदा खाजगीत बोललेलो आहे, महाराष्ट्रासारख्या राज्याला म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये मायावती होतात, बिहारमध्ये राबडी देवी मुख्यमंत्री होतात, तामिळनाडूमध्ये जयललिता होतात, इतर सगळ्या राज्यांमध्ये, राजस्थानमध्ये सुद्धा महिला मुख्यमंत्री झाल्या, वसुंधरा राजे. पण महाराष्ट्रात ही गोष्ट व्हायला अजूनही वेळ लागतोय. पण किमान हेही नसे थोडके असं म्हणत महिला उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळालेल्या आहेत. त्यामुळे पहिल्यांदा मिळालेला मान हा पुढच्या पिढीसाठी, राजकारणात येऊ घातलेल्या किंवा राजकारणात येऊ इच्छिणाऱ्या महिलांसाठी त्या कशा प्रकारचा एक आदर्श निर्माण करतात हे देखील खूप महत्त्वाचं आणि सगळी चॅलेंजेस समोर असणार आहेत. त्यामुळे ही आज त्या हा काटेरी मुकुट त्यांच्या, आणि तोही एका विशिष्ट परिस्थितीमध्ये, कुटुंब, परिवार, मुलं हे सगळे एका मोठ्या दुःखाच्या डोंगराखाली दबलेले असताना हा काटेरी मुकुट एक नवीन जबाबदारी, एक नवीन टेन्शन आता खरं त्याच्यासमोर आहे. आणि या सगळ्या आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण याच्यानंतर, मी जसं सुरुवातीला म्हटलं आणि मी गेले 2 दिवस ही गोष्ट म्हणतो, याच्यानंतर महाराष्ट्राचं राजकारण वेगळी कलाटणी घेणार आहे. आगामी काळात आपल्याला ते दिसेलच. त्यामुळे ते करत असताना आपल्या पक्षाचं वेगळं अस्तित्व राखणं, त्यात स्वतःचं वेगळं अस्तित्व राखणं, एक महिला म्हणून, एक राजकीय पक्षाच्या नेत्या म्हणून, उपमुख्यमंत्री म्हणून, त्या खात्याच्या मंत्री म्हणून, अशी अनेकाविध चॅलेंज त्यांच्यासमोर असणार आहेत. निश्चितच. तेव्हा या चर्चेमध्ये सध्या आपण इथेच थांबतोय, मात्र बातम्यांचा ओघ झी 24 तासवर असा सुरू राहणार आहे. पाहत रहा झी 24 तास.